नमस्ते। आज आपण हा देवीचा आरीवर्क केलेला बोटनेक ब्लाउज शिवणार आहोत। तर त्यासाठी आपण अगोदर अस्तरवरती कटिंग ही करणार आहोत। तर अस्तरची आपण अगोदर घडी घालून घेतली आणि अस्तर इथे आपण एक रेष मारून घेतली। जर तिरका अस्तर असेल तर आपण अगोदर रेष मारतो। तर ही आपण खडूने ही रेष आखून घेतली। आता आपल्याला इथे उंची अधिक 1 इंच घ्यायचा आहे। तर उंची आहे 14 इंच अधिक 1 इंच म्हणजे 15 इंच आपण खून केली आणि त्याची सुद्धा आपण रेष मारून घेतली। आता शोल्डर आहे 15 इंच। तर टेप दुमडून मी बरोबर घेतलेला आहे। तर 7.5 इंच आलेला आहे। तर 7.5 इंचाची आपण खून करून घेतली। आता इथे आपल्याला मोंढा खोली सुद्धा 7.5 इंच घ्यायची आहे। जेवढं शोल्डर आहे तेवढीच आपण इथे खून करून घेतली आणि त्याची सुद्धा खडूने रेष आखून घेतलेली आहे। वरती 7.5 इंच आहे तर खाली सुद्धा आपण 7.5 इंचाची खून करून घेणार आहोत। वरती 7.5 इंच तर खाली सुद्धा आपण 7.5 इंच घेतलंय, जेणेकरून आपली ही रेष अगदी सरळ अशी येईल। आता आपल्याला ह्या रेषेवरती घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच। छातीचा चौथा भाग आहे 10 इंच अधिक अर्धा इंच म्हणजे 10.5 इंच घेतलंय। कंबर आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग आहे 8.5 इंच आणि 1 इंच आपण डाच रुंदीसाठी घेतलंय। आता आपण हे जोडून घेतोय। त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 किंवा 2 इंच आपण घेऊ शकतो। शिलाई मार्जिनची रेष आपण आखून घेतली। त्यानंतर आपल्याला हा राऊंड देण्यासाठी तिरक्यामध्ये 1 इंच घ्यायचा आहे आणि गोल असा राऊंड देऊन घ्यायचा आहे। इथे आपल्याला 4.5 ते 4 इंच आपण गळा रुंदी घेतोय। तर मी 4 इंच घेतलेली आहे। खाली सुद्धा मी 4 इंच घेतलंय आणि हा चौकोन आपण आखून घेतलाय आणि त्याला गळ्याचा आकार देऊन घेतलाय। इथे आपण मध्य घेतलाय आणि आपण डाच टाकणार आहोत 5 इंचाचा। डाच रुंदी आहे 1 इंच, अर्धा इंच आपण खुणा करून घेतल्यात। हा संपूर्ण डाच आपला 1 इंचाचा तयार होतोय आणि आपल्याला आहे असंच हे आपलं कटिंग करून घ्यायचं आहे। नॉचेस व्यवस्थित दिले आपण। आता आपल्याला हा ब्लाउज पीस घेतलाय आपण, याचा बरोबर हा भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे। कटिंग करून झालेली आहे। आता आपण अस्तरवरती हे भाग व्यवस्थित उमटवून घेणार आहोत, जेणेकरून हे दुसऱ्या भागावर पण अस्तरच्या उमटतील। ह्या खुणा आपण ठळक करून घेतल्या। ब्लाउज पीसचा बरोबर मध्यभाग आपण नॉचेस देऊन घेतोय, जेणेकरून आपण ज्यावेळेस त्यावर अस्तर ठेवू ते व्यवस्थित त्यावरती राहील। त्या खुणेलाच आपण व्यवस्थित हे ठेवून घेतलंय आणि इथे आपण पिन लावून हे सेट करून घेतोय। पिन लावून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याच्या राऊंडनी बरोबर इथे टिप टाकून घ्यायची आहे। ह्याच आकाराने आपल्याला इथे टिप द्यायची आहे। आपली टिप देऊन झाली आहे। आता खाली कमरेच्या भागाला सुद्धा आपल्याला सरळ अशी टिप द्यायची आहे। हे सुद्धा टिप आपण देऊन घेतली। याच्यानंतर आपल्याला पाव इंच मार्जिन ठेवून हे कट करायचं आहे आणि इथे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। नॉचेस देऊन झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये हात टाकून हा भाग सुईचा करून घ्यायचा आहे, म्हणजे हा आपला आकार अगदी व्यवस्थित असा तयार होतो। त्यानंतर आपल्याला इथे दाब टिप देऊन घ्यायची आहे गळ्याच्या आकाराने आणि कमरेच्या भागाला सुद्धा। ही दाब टिप देऊन झाल्यानंतर आपल्याला उलट्या बाजूने अस्तर आणि ब्लाउज पीस हा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। त्याच्या कडेकडेने आपण टिप देऊन घेतली आणि उरलेला ब्लाउज पीस अस्तरच्या बाहेरचा आपण कट करून घेणार आहोत। याची कटिंग झाली। आता आपण इथे डाच
टाकून घेणार आहोत। आपण खुणा केलेल्या आहेत त्याच्यावरतीच आपल्याला डाच द्यायचा आहे, म्हणजे दोन्ही डाच हे आपले सारख्या मापाचे तयार होतात। आता आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे, त्यासाठी ही खूण करून घेतली आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ती उमटवून घेणार आहोत। ती ठळक करून घेतली आणि आता आपल्याला ह्याच आकाराने बरोबर लेस लावून घ्यायची आहे। मी हा आरीवर्कचा डिझाईन टाकलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला अगदी साध्या सुईच्या मदतीने सुद्धा देवीचं आरीवर्क तयार करता येणार आहे। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्या बोटनेकचं मी संपूर्ण असं कटिंग तुम्हाला मी पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे, तर तो भाग सुद्धा तुम्ही बघा। या भागामध्ये मी तुम्हाला फक्त पाठीमागच्या बोटनेकचं कटिंग तयार केलंय आणि हे शिवून सुद्धा दाखवलेला आहे। तुम्हाला पुढचा जो भाग आहे त्यामध्ये समोरचा भाग कसा शिवायचा ते मी सांगणार आहे, तर तो भाग सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण असा ब्लाऊज शिवता येणार आहे। आता आपण ही लेस लावून घेतली आहे। आता आपल्याला याच्याच शेजारी दुसरी एक लेस लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे एक भागाची मी लावून घेतली आहे, आता दुसऱ्या भागाची मी तुम्हाला लावून दाखवते आहे। ही लेस लावताना एकच काळजी घ्यायची आहे की लेसची टीप ही दोन्ही बाजूनी व्यवस्थित मारली गेली पाहिजे, म्हणजे लेस ही व्यवस्थित अशी चोपून बसते। आता इथे आपण खाली सुद्धा ही लेस लावून घेतलेली आहे कमरेच्या बाजूने आणि हा ब्लाऊज हा संपूर्ण असा शिवून झालेला आहे। तर समोरच्या भागाची कटिंग आणि हा शिवायचा कसा संपूर्ण ब्लाऊज मी ते पुढच्या भागामध्ये सांगितलेला आहे, तर तो व्हिडिओ सुद्धा बघा।